षटक क्रमांक पहिलं गोलंदाज येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल अमन. अमन आहे गोलंदाज. मृदुल आणि हर्षल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं अमन. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू चेक करतायत दोन्ही बॅटर आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने आपण बघतोय चेंडूला उडवून बघितलं जातं बॅटच्या साह्याने. खेळपट्टीवर चेंडू आपटला जातोय. अंदाज घेतात चेंडूचा की कशा पद्धतीने चेंडू आहे, बाउन्स येईल का नाही. या चेंडूवर मोठे फटके खेळले तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातील का याचा एक अंदाज घेतला जातोय. मृदुल स्ट्राईकला आलाय. हर्षल नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. अमन पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. उपांत्य फेरीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. विजेता संघ उमरोळी संघाविरुद्ध 2 हात करेल अंतिम सामन्यामध्ये. पहिला उपांत्य फेरीचा सामना सुरू होतोय. ऑलरेडी विकी 11 उमरोळी संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. गोलंदाज तयार होताना आपल्याला अमन पाहायला मिळतोय. स्टार्ट ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. डिंग डॉंग टेंबी खोडावे. पहिलं षटक अमन घेऊन येतोय. गोलंदाज आहे. षटक क्रमांक पहिलं, चेंडू क्रमांक पहिला पाहायला मिळतोय. यावेळेला पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेल का तिथपर्यंत. तर क्षेत्ररक्षक पोहोचला होता. मृदुलच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. पहिल्या चेंडूवर पहिला धक्का गॉन. षटक क्रमांक पहिलं सफलता मिळते. खूप मोठा झटका मृदुलच्या माध्यमातून आपण पाहतोय. उंची जास्त घेतली चेंडूने, लांबी कमी घेतली. 2 खेळाडू तिथे आले होते, परंतु सुरक्षित झेल आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. मृदुलच्या जागी राज आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर प्लेअर ऑफ द मॅच ठरला गेला होता राज. इथून त्याला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण एक हार्ट हिटर मागच्या सामन्यामध्ये ज्याच्या बॅटमधून 4 षटकार आले होते तो मृदुल बाद झाला. इथून आपण पाहतोय राज आलाय. एक चेंडूचा खेळ होताना धावसंख्या आपण पाहिली तर 0वर पहिला गडी बाद होतोय. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. निलेजी तरे साहेब उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं करूया वेलकम. 2 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि 2 चेंडूमध्ये अजूनपर्यंत मात्र धावसंख्या धावफलकावर लागलेली नाही. आदरणीय सौभाग्यवती रोशनी राजेश गावड मॅडम इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्याकडून यंगस्टार चषक माकणे 2026 या स्पर्धेकरिता आर्थिक सहाय्य 500 रुपये आलेले आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद मॅडम. धावा झाल्या धावफलकावर आपण पाहतोय तर पहिली धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. चौकार येतोय. क्षेत्ररक्षक थोडासा पुढे आला आणि त्याला अंदाज आला नाही चेंडूचा. चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय आणि निघून गेलाय 4 धावांकरिता. राजच्या बॅटमधून येणारा हा चौकार, पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या धावा धावफलकावर लागल्या गेल्या 4च्या साह्याने आणि इथून मात्र अकाउंट ओपन होताना आपल्याला पाहायला मिळतोय एडवन संघाचं. खेळण्यासाठी बघा कुठे आला होता. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सुद्धा चेंडूला अडवण्यासाठी पुढे आला. इथून राजच्या बॅटमधून स्वीट साऊंड ऐकायला आला. चेंडू निघून गेलाय 6 धावांकरिता. षटकार. 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ होतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 10. उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर आला होता आणि चेंडूला पाठवलंय मिड विकेटच्या वरून 6 धावांकरिता. षटकार. सुपर बॅटिंग. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला राज करतोय या सामन्यावर. या चेंडूवर राज केलंय त्याने आणि चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा 6 धावांकरिता. बघा काय खेळण्याची शैली आहे. पूर्णपणे आपण पाहिलं तर वाईड लाईनची जी रेषा आहे त्याच्याही पेक्षा बाहेर आला होता खेळण्यासाठी. गुडघा वाकवला आणि चेंडूला बघितलं, लॉंग लेगच्या वरून फेकून दिलं. 6 धावांकरिता. षटकार आलाय. बॅक टू बॅक आपण पाहतोय तर 3 चेंडूंवर 3 बाउंड्रीज पाहायला मिळतात. 2 षटकार 1 चौकार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इनटू द गॅप चेंडूला खेळलं गेलंय 4 धावांकरिता. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय.
पहिले 2 डॉट आल्यानंतर लगातार 4 बाउंड्रीज, धावा झाल्यात 20 धावफलकावर. आदरणीय रोशनी राजेश गावड मॅडम इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हा दोन्ही समालोचकांसाठी 500 रुपये आलेत. त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच मॅडम. आदरणीय अजितजी गावड साहेब या स्पर्धेचे आपण पाहतोय सल्लागार आहेत आणि ग्रामपंचायत माखणीचे विद्यमान सदस्य अजितजी गावड साहेबांना विनंती करेन, आपण रोशनी गावड मॅडम इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करावा अशी मी आपणास नम्र विनंती करतोय. गोलंदाज येतोय प्रथमेश. या वेळेला आपण पाहतोय आउटसाइड दी ऑफ स्टंप वाईड बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येत भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 21. 21 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. मृदुल शून्यावर बाद झाल्यानंतर एक सावध पवित्रा मला वाटलं होतं की घेईल, परंतु राजने मात्र हुकूमत गाजवली या सामन्यावर. 5 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. इथून आपण पाहतोय काय सुरेख, अप्रतिम. ऑन स्क्रीन आपण पाहतोय अजितजी गावड साहेब यांच्या शुभ हस्ते इथे रोशनी गावड मॅडमचा शुभ सन्मान यंगस्टर चषक माकणे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि एक आदर्श शिक्षिका म्हणून ज्यांची ओळख आपल्याला या पंचकृषीमध्ये पाहायला मिळते. खानिवडे गावामध्ये कार्यरत आहेत सध्या त्या. आणि आदरणीय अनिलजी नाना गरज साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता रोख रक्कम रुपये 1500 आपल्याला आलेले आहेत. तसेच संतोष एकनाथ गरज साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 3000 रुपये आलेले आहेत. तर आदरणीय संतोषजी गरज साहेब यांना विनंती करेन, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. जेव्हा जेव्हा क्रिकेटचे सामने सुरू असतात तेव्हा तेव्हा मंगलदासजी गरज साहेबांच्या कमेंट्स आम्हाला ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात. त्याच पद्धतीने रोशनी गावड मॅडम सुद्धा ऊर्जा देते आम्हा समालोचकांसाठी आणि त्यांचे सुद्धा कमेंट्स असतात. जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात त्या स्पर्धेंवर लक्ष ठेवून असतात मॅडम. तर त्यांचं सुद्धा खूप सहकार्य मिळतंय आम्हाला आणि काहीतरी शिकण्यासारखं असते. जेव्हा कोणीतरी कमेंट्स करतोय समालोचकांबद्दल, स्पर्धेबद्दल, तेव्हा काहीतरी प्रत्येक कमेंट्स ही पॉझिटिव्ह नसते. तर काही आमच्या चुकासुद्धा असतात, त्यासुद्धा आम्हाला समजून सांगतात. त्यामुळे शिकण्यासारखं असतंय आणि खूप खूप धन्यवाद. सँडी येतोय, नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथे 2 चेंडू झालेत. एक व्हाईट बॉलच्या साह्याने पहिली एक्स्ट्रा धाव आपल्याला पाहायला मिळाली. इथून उजव्या शीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा आपण पाहतोय नितेश कदम सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय आनंदजी तरे साहेब शिवसंग्राम ग्रुपचे संस्थापक आहेत आणि यांच्या माध्यमातून आपण पाहतोय भरीव आर्थिक सहाय्य आलेलं आहे यंगस्टर चषक माकडे 2026 करिता. रोख रक्कम रुपये 25,000. तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आनंदजी तरे साहेब यांच्यासाठी. शिवसंग्राम ग्रुपचे संस्थापक आहेत आणि काय जबरदस्त अर्थसहाय्य आपल्याला पाहायला मिळतंय. 25,000 रुपयाची आर्थिक सहाय्य इथे आपल्याला भरीव देणगी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करेन, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. इथून आपण पाहतोय चांगला फटका खेळला गेलाय आणि धावा आल्यात धावफलकावर. आपण पाहतोय या चेंडूवर 1 धाव आले. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय अनिलजी नाना गरज साहेब इथे उपस्थित आहेत. मंगलदासजी गरज साहेबांना विनंती करेन, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा अशी आपणास विनंती करतोय. प्रथमेशचं हे चांगलं षटक पाहायला मिळतंय. 4 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. कारण सामना आता बॅलन्सिंग झालाय. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की एडवन संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीन आपण पाहतोय अनिलजी गरज साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान होताना मंगलदासजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय.
आदरणीय संतोषजी गरज साहेब इथे उपस्थित आहेत आणि श्यामकांतजी तरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण संतोषजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, तर त्यांचा स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. श्यामकांतजी तरे साहेब यंगस्टारचे माजी अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान ऑन स्क्रीन आपण पाहतोय. 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आर्थिक सहाय्य 3000 रुपयाचं आलेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर. या षटकातील आपण पाहतोय चेंडू फेकून झालेत. 5 चेंडूंचा खेळ झाला आणि 25 धावा तब्बल धावफलकावर पाहायला मिळतात. बघा 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी केलेली आहे आतापर्यंत, कारण 12 चेंडूंचा खेळ जर 26-27चं टार्गेट असेल तर धावा होऊ शकतात. या वेळेला आपण पाहतोय फटका चांगला खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं आणि धावा झाल्यात 29. विजयासाठी आपण पाहिल्या तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 30-15च्या सरासरीने तुम्हाला ह्या धावा करायच्या आहेत. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. आमचे साथी समालोचक आदरणीय प्रमोद शेळके सर मायक्रोफोनवर जॉईन होतील. तोपर्यंत आम्ही घेतोय एक छोटासा ब्रेक. आदरणीय रमेश भीमा तरे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, यंगस्टारचे सदस्य आहेत आणि त्यांचा स्वागत सन्मान करण्यासाठी मी श्यामकांतजी तरे साहेब यांना विनंती करतोय. धन्यवाद मनोजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. बहाडोलीचे अनमोल रत्न आणि बहाडोलीचा आवाज बुलंद म्हणजे यांची ओळख, त्यांचे मनपूर्वक धन्यवाद असेल. ऑन स्क्रीन आपण रमेशजी तरे साहेबांचं या ठिकाणी यथेचे स्वागत सन्मान आपण पाहिलात. 12 बॉलमध्ये 30 रन. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. आनंद तरे साहेब यांना मी विनंती करेन, शिवसंग्राम ग्रुपचे आपण पाहतायत आणि संपूर्ण ग्रुप अध्यक्ष आणि संपूर्ण ग्रुपला विनंती करेन, राजेश म्हात्रे अर्थातच बंटी दादा यांना सुद्धा विनंती करेन, गीता पाटील मॅडम यांना सुद्धा विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. थँक्यू व्हेरी मच. रोशनी गावड मॅडम, आपण आमच्या कलागुणांना तुम्ही वाव देताय त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून थँक्स, धन्यवाद. सध्या आपण पाहिलं तर 12 बॉल आणि विजयासाठी 30 रनची आवश्यकता आहे. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत. 12 बॉल आणि 30 रन. आई आशापुरी एडवन टीम सध्या खेळत असताना 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. डिंग डॉंग टिंबी खुडावे, एक स्ट्रॉंग टीम म्हणून ज्या टीमकडे सुद्धा पाहिलं जातं. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं 1 लाख रुपये यंगस्टार चषक मंडळाकडून. कैलासवासी सौभाग्यवती सुरेखा सुरेश तरे यांच्या स्मरणार्थ श्री सुरेश ठकाजी तरे यांच्याकडून 50,000 रुपये या स्पर्धेला आलेत. कैलासवासी हरिचंद्र भास्कर तरे यांच्या स्मरणार्थ श्री आनंद हरिचंद्र तरे यांच्याकडून 25,000 रुपये रोख रक्कम आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैलासवासी आत्माराम गणोतरे यांच्या स्मरणार्थ श्री भूपेश मोहन तरे त्यांचे आजोबा 20,000 रुपये आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आलेला आहे. पहिलाच बॉल ऑन साईडला खूप चांगला कामेश पाटीलचा फटका पाहायला मिळतोय. 1 रन तर मेल, दुसऱ्या रनसाठी पलटले, फंबल झाले, थोडीशी घाई केली. 1-1 रन क्रिकेटमधील खेळाडूंचं सध्याच्या घडीला ऑक्सिजन बनलं गेलंय. 1-1 रन लाईफलाईन तर म्हटली जाते, परंतु सध्या ऑक्सिजन म्हणून या 1-1 रनसाठी ओळखलं जातं आणि क्रिकेट आता सध्या आपण पाहिलं तर ऑक्सिजनच बनलेला आहे. क्रिकेट हाच आमचा धर्म हे सर्वांनी व्यापून टाकलंय.
यंगस्टार चषक माकण्याची ही स्पर्धा अप्रतिम लाख मोलाची स्पर्धा. चांगला बॉल होता यावेळेला खोलवर चेंडू पाहायला मिळाला. बुंद्यातला बॉल ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर आणि तो खोदून काढला गेलाय. या बॉलला फक्त ड्राईव्ह खेळलं. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर कामेश पाटील आपल्या टीमला घेऊन जातोय 3 या धावसंख्येवर. त्यानंतर कैलासवासी श्री प्रकाश चित्तरंजन श्रॉफ यांच्या स्मरणार्थ श्रीमती भारती प्रकाश श्रॉफ यांच्याकडून 20,000 रुपये जे पाहायला मिळतं 5वं पारितोषिक. चांगला बॉल होता ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना चांगला फटका अमनच्या बॅटमधून येईल. फिल्डिंग मृदुल पाटीलची चांगली राहिले. युटिलिटी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 4च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. विकी 11 उमरोळी टीमचे कॅप्टन सुशांत आपण येऊन राहायचंय. त्यांच्या समवेत जयेश अर्थातच सच्चा यांना आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा बॉलच तयार. यावेळेला कामेशचा फटका अप्रतिम गॅप शोधलाय परंतु फिल्डर भावेश तरे पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग. कामेश पोहोचेल का मात्र याकडे लक्ष असेल आणि यस डेफिनेटली 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले गेले. 8 बॉल आणि विजयासाठी 24 रन हे सामन्याचं समीकरण. श्री मोटर्स माकणे यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज व मालिकावीर या ट्रॉफीज ज्यांनी स्पॉन्सरशिप केले त्यांचा धन्यवाद आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला अप्रतिम ऑन दी टोस खेळला गेलाय. गॅप शोधलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. आउटफील्ड थोडीशी स्लो झाली आणि सरळ बॉल मात्र आता वेध घेतोय बाउंड्री लाईनचा. टाळ्यांचा कडकडाट करणारा हा खणखणीत चौकार. गुड शॉट. या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. आता बॉल आहेत 7 आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी 20 रनची आवश्यकता. 7 बॉल आणि 20 रन हे सामन्याचं समीकरण. निलेश सदानंद तरेसाहेब यांच्याकडून 10,101 रुपये आर्थिक सहाय्य आलंय. निलेशजी तरेसाहेब यांचं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून यंगस्टार चषक मंडळाचं मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट मोर द विकेट नाही. यावेळेला चांगला बॉल होता. बॅटची एज लागले असं म्हणतात कामेश पाटील परंतु पंच सुद्धा तेवढे शार्प आहेत. लेग बायचा इशारा नितेश कदम सरांकडून येत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 11 रन. 1 षटकाच्या समाप्तीनंतर आता 6 बॉल 19 रनची आवश्यकता असेल. त्यानंतर रवींद्र गावड साहेब 3,000 रुपये. दिलीप आत्माराम तरे 1,001 रुपया. लक्ष्मी ज्वेलर्स माकणे यांच्याकडून 500 रुपये. कौस्तुभ कमळाकर तरे 2,001 रुपया. प्रकाश मंगेश तरे 5,001 रुपया. निरंजन श्यामकांत तरे 3,001. किरण शांताराम पाटील 5,000 रुपये. मनोज अशोक वैद्य 5,001 रुपया. अनिकेत बबन किनी 5,000 रुपये. मनीष पितांबर पाटील ते 3,333 रुपये. प्रथा ऑप्टिक्स 500 रुपये. आस्वाद हॉटेल 500 रुपये. विठ्ठल रखुमाई हार्डवेअर 500 रुपये. गौरव चंद्रकांत तरे GT दादा यांच्याकडून 5,551 रुपये. संतोष भास्कर घरत 501 रुपये. तुषार देवानंद घरत 5,555 रुपये. यावेळेला कामेश पाटीलने बॉलला मात्र जरूर भिरकावून दिलंय परंतु फिल्डर त्या ठिकाणी येतील. कोणती चुकी करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. कामेश पाटीलच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. पंढरीनाथ मोरेश्वर वैद्य 500 रुपये. योगेश पाटील मायखोप 2,000 रुपये. संतोष एकनाथ पाटील 3,000 रुपये. अनिल नाना घरत 1,500 रुपये. संतोष जंगम एडवन 1,000 रुपये. मंदार जांभळे 5,000 रुपये. प्रथमेश तरे 2,000 रुपये. अविनाश गावड सचिव 5,555 रुपये. भूपेशजी गावड 5,000 रुपये. अंकुशजी पाटील उपाध्यक्ष 3,000 रुपये. लैलेश गणेश वैद्य 3,001 रुपये. प्रांश बियर शॉप माकणे. साई मंगलदासजी घरत संचालक मंगलदासजी घरत आणि त्यांचे सुपुत्र साई कलाकार यांच्याकडून 3,000 रुपये. स्वस्तम हॉस्पिटल माकणे 3,000 रुपये. गजाली रेस्टॉरंट 1,000 रुपये. लेगबाईचा इशारा येतोय. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 12. चांगली गोलंदाजी मृदुल पाटीलच्या माध्यमातून 4 बॉल आहेत आणि विजयासाठी 18 रनची आवश्यकता आहे. प्रकाश कृष्णाजी गरज सभासद 3,001 रुपया. गीता जयप्रकाश पाटील 1,000 रुपये. सौभाग्यवती रोशनी राजेश गावड मॅडम 500 रुपये. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. रवींद्र मधुकर पाटील साहेब यांच्याकडून जी इंटरनेटची जी व्यवस्था केली त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. पराग रमाकांत पाटील विघ्नहर्ता वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर यांच्याकडून पाण्याची व्यवस्था पुरवण्यात आली त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. शुक्रवारी जे मात्र आपण पाहिलं तर जे जेवणासाठी जे परिपूर्ण साहित्य लागलं जे
भांडी ती आपल्याला पाहायला मिळाली ते अनिल नाना घरत यांच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. यावेळेला अप्रतिम चांगला बॉल होता, फिरवला यावेळेला समोरून, एक रन ऍड होईल लेग बाईच्या स्वरूपात. पुन्हा एकदा नितेश कदम सर दर्शवत आहेत. महेंद्र भोईर सरांना आपण पाहिलं 5 दिवस सातत्याने, 3 दिवस नितेश कदम सरांनी सुद्धा वेळ दिला या स्पर्धेला. राकेश राऊत सर कंटिन्यूस 5 दिवस पाहायला मिळाले आणि इथून मात्र आपण पाहिला तर यस डेफिनेटली सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. आणि फायनल मॅचचा टॉस यावेळेला आता होईल. सुशांत वजे एका साईडला रेडी राहिलेत, तर या आपण प्रज्वल लगेच आपण टॉस करण्यासाठी धावत पळत या.